रसिक श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्गच्या कला हा ध्यास असलेल्या कलासक्त व्यक्तींशी गप्पा मारतो आहोत. आज आपण असं एक व्यक्तिमत्व निवडलं आहे की ज्यांनी नाटक या कलेवर अपरंपार प्रेम केलं. व्यवसाय म्हणून नव्हे, आवड, छंद आणि मनाला सगळ्यात मोठा आनंद देणारी कला. ही व्यक्ती आपल्या मालवणची म्हणजे श्री दीपक वसंतराव परब. जवळपास 30 नाटकं, 20 एकांकिका, मोजके चित्रपट, कविता अभिवाचनाचे कार्यक्रम ही 50 वर्षांच्या काळातली दीपक यांची कलासक्त भ्रमंती. नाटकाचं वेड मराठी माणसाला आणि त्याच्यात कोकणात तर जन्मतःच असतं. त्यात घरचाच नाट्य व्यवसाय, जिजाऊ नाट्य मंदिर हे हंगामी चालणारं थिएटर. शाळा महाविद्यालयातील जीवनात लक्षात आलं की नाटक आपल्याला सर्वाधिक आवडतं. पण हेच ते जे मला जन्मभर करत राहायला आवडेल असा साक्षात्कार होणारा एखादा क्षण यावा लागतो. तो आला भावबंधन हा एकांक सादर केल्यानंतर मिळालेल्या पुरस्काराने. दीपकजी, तुमच्या आयुष्यातल्या या पहिल्या जाणत्या पुरस्काराला आता 50 वर्ष होत आहेत. 23 जानेवारी 1971चा तो पुरस्कार होता. त्या आठवणीनेच आपण तुमच्या मुलाखतीची 3री घंटा देऊया. या पुरस्काराबद्दल तुम्हाला काय वाटलं? साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांनी 1971 सालात गडकरी स्मृती दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली होती. 15-20 कलावंतांनी म्हणजे कलामंडळांनी त्यात भाग घेतला होता. आणि त्या स्पर्धेत आम्ही भावबंधन नाटकातला एक एकांक निवडलेला होता. त्या सगळ्या याच्यात मला त्या एकांकाला आणखी माझ्या अभिनयाला हे प्रथम पारितोषिक मिळालं. हे माझ्या जीवनातलं पहिलं पारितोषिक. त्या पारितोषिकेच्या वेळी प्राध्यापक मो. जावडेकर हे त्या मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि माझी पाठ थोपटली, शाबासकी दिली आणि मला म्हणाले की दीपक, तू करतोयस चांगला, पण नाटक हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्राची तुला माहिती करून घेतली पाहिजे. ही आवड म्हणून करण्यापेक्षा शास्त्र म्हणून केलं पाहिजे, हे त्यांनी मला सांगितलं. आणि तो माझा जवळजवळ 2रा पुरस्कार ठरला. असा माणूस योग्य वेळी भेटणं, मार्गदर्शक करणारा, म्हणजे कौतुक असतं, आपल्याला असतं आणि आपल्यालाही वाटतं की आपण किती खूप मोठं केलं आहे, पहिलं पारितोषिक मिळालं. पण त्याचवेळी त्यांनी तुम्हाला जे भान दिलं की शास्त्र म्हणून याचा अभ्यास करायला पाहिजे. जावडेकर सरांचा स्वतःचा मराठी नाटक हा आवडीचा विषय होता. मला श्रोत्यांना हेही सांगायला आवडेल की जावडेकर सर मालवण महाविद्यालयाचे नंतर प्राचार्यही झाले. पण ह्या जावडेकर सरांनी तुम्हाला जे हे सांगितलं की दीपक ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि ते अभ्यास करायला पाहिजे असं सांगताना त्यांनी काही पुस्तकं सुचवली, कसं मार्गदर्शन केलं? हो, त्यांनी मला असं सांगितलं नाही की यासाठी स्टॅनिस्लेव्स्की या लेखकाचं ॲक्टर प्रिपर्स आणि बिल्डिंग ए कॅरेक्टर्स ही 2 पुस्तकं तुला मी आणून देतो. आणि खरोखरच पुण्याला गेले आणि त्यांनी पुस्तकं आणून दिली. अरे वा. पुस्तकं बघितली आणि वाचतानाच माझ्या काळजात धडकी भरली. मला त्या पुस्तकातलं काही एक समजेना. मी सरांना म्हणालो, ही एवढी पुस्तकं 1-2 पानंसुद्धा वाचून होत नाही, ती पुस्तकं कधी वाचू? सर हसले. ती पुस्तकं त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि त्या 2ही पुस्तकांचं ट्रान्सलेशन के. नारायण काळे यांनी केलेलं होतं. अभिनय साधना आणि चारित्र्य गठन. ती पुस्तकं त्यांनी मला आणून दिली आणि मला फार मोठी गुरुकिल्लीत दिल्यासारखी दिली की ज्यानंतर मी प्रत्येक नाटकाच्या वेळेला त्याचा फार मला उपयोग होऊ लागला. ही पुस्तकं वाचण्यापूर्वी तुम्ही नाटकं वाचत होतात. म्हणजे तुम्ही भावबंधन केलं हे तर गडकरी मुळातच भाषा विलासासाठी भाषाप्रभूच मानले जातात. ही पुस्तकं वाचण्याआधी तुम्ही नाटकं वाचत होतात तेव्हा तुम्हाला काही त्यातलं थोडं मोडं कळत होतं. पुस्तकं वाचल्यानंतर एक वेगळी दृष्टी जी विकसित झाली असेल आणि मग असं नाटक वाचता वाचता तुमच्या लक्षात यायला लागलं की हे जे याच्यात त्यांनी कॅरेक्टर उभं केलं आहे ते अशा पद्धतीने कदाचित जात असेल. असा काही उपयोग झाला या पुस्तकांचा? निश्चितपणे. चारित्र्य गठन हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा मी नाटक वाचत जायचो त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला ते पात्र माझ्यासमोर उभं राहायचं. समाजात बघितलेल्या अनेक व्यक्तिरेखा त्या पात्रात उतरायच्या आणि ते पात्र कसं करायचं
कसं वठवायचं आणि कसं सादर करायचं याची पूर्ण कल्पना मला यायची. त्यामुळे नाटक सादर करताना माझ्या व्यक्तिरेखा अगदी पूर्णपणे ठरलेल्या असायच्या. त्यामुळे ते नाटक फार सुंदर व्हायचं. दुसरं एक अशी होती की पूर्वी नाटक वाचायचो तो नाटक म्हणून वाचायचो, पण या वाचनातून मला अशी दृष्टी मिळायला लागली की तुम्हाला कॉम्पिटिशन व्हॅल्यू याचासुद्धा विचार करावा लागतो. ते पारितोषिक प्राप्त झालं तरच त्या नाटकाला कुठेतरी किंमत येते आणि प्रेक्षक आणि कलावंतसुद्धा तुमच्या मागे येतात. ही जी कॉम्पिटिशन व्हॅल्यू तपासण्याची जी दृष्टी मला त्या पुस्तकांमुळे मिळाली ती माझ्या पुढच्या आयुष्यात मला खूप उपयोगी झाली. हे सगळं करताना तुम्ही तोपर्यंत तुमचं संपूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित होतं की हे कसं सादर करायचं आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग होत गेला. माणसाचं आयुष्यच एक स्टेज आहे, रंगभूमी आहे असं एक प्रसिद्ध वाक्य आहे आणि तुमच्या आयुष्यात एक वेगळाच क्षण आला. म्हणजे तोही मला या निमित्ताने का पुढे आणावा असं वाटतं, तर त्याच्यातही एक नाट्य दडलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा मालवण दौरा होता आणि तेव्हा शिवसेनेची नुकतीच स्थापना झाली होती आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला मालवण शाखा प्रमुख करतो. आता हा एक प्रवेशच नाटकातला आपण म्हणू शकतो. त्यावेळची तुमची अवस्था आणि तुम्ही दिलेलं उत्तर हे मला आपल्या सगळ्या श्रोत्यांबरोबर वाटून घ्यायला आवडेल. हो, असं झालेलं खरं. पण त्यावेळेला मी नोकरीच्या शोधात होतो आणि वालावलकर म्हणून एक शिवसैनिक आलेले होते. वालावलकर, इंद्रजीत सिंग यादव, आणि त्यांनी मालवणात शिवसेना स्थापन करायची म्हणून ठरवलं होतं. आम्ही आमचा ग्रुप सगळा त्याने बोलावून घेतलं आणि आम्हाला ते सांगितलं. त्यावेळी बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही भारावलेलो होतोच आणि ते सगळं मला पटलं आणि मी जोरदारपणे कामाला लागलो. पण एक अशी गोष्ट झाली की नोकरी आणि हे समाजकार्य ह्याच्यामागे आर्थिक बळ लागतं. ते बळ आमच्याकडे नव्हतं. त्यामुळे नोकरी प्रिपेअर करणं हे माझे पहिलं हे होतं. त्यामुळे मी बाळासाहेबांना म्हणालो की साहेब, मी STमध्ये नोकरीचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यावेळेला असं झालेलं की बोरगाई नावाचे एक सब इन्स्पेक्टर होते. त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणात मला घरी बोलावून घेतलेलं आणि सांगितलेलं की ह्या जर प्रकरणात पडला तर तुझा रिपोर्ट मी खराब करणार. तर मी म्हटलं ह्या सगळ्या पैशात पडलं मी काही बाळासाहेबांना सांगितलं. साहेब सांगितलं की मी नोकरी मला आवश्यकता आहे. ते मला म्हणाले, अरे तुला मी कोण करतो आहे आणि तू कोण होतो आहेस? अच्छा, तुझी इच्छा. म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या आयुष्यात डोळ्यात पाणी आलं, पण तो प्रसंग अजूनही मला आठवतो. पण त्याचा एक फायदा आपण असं म्हणू की तो भानावर राहून घेतलेल्या निर्णयाचा की STचं एक दार तुम्हाला उघडलं आणि STच्या नंतर विभागीय नाट्य स्पर्धा आणि सगळ्या ह्याच्यात तुम्ही गाजत राहिलात. पण जो भावबंधांचा उल्लेख झाला किंवा मालवण महाविद्यालयाचा उल्लेख झाला, या कलासक्त गावांनी तुम्हाला एकांकिकांकडे ओढलं आणि तुम्ही एक एकांकिका केलीत आणि ते खूप ठिकाणी त्याला बक्षिसं मिळायला लागली. आणि अशाच एका एकांकिकेच्या निमित्तानं तुम्हाला थेट भालबा केळकर भेटले. म्हणजे जावडेकर सर जसे योग्य टप्प्यावर भेटले तसं मला वाटतं की भालबा केळकर तुम्हाला भेटणं ही एक वेगळी गुरु भेट होती. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. हो, आम्ही सौजन्यात आहोत म्हणून एकांकिका बसवलेली होती. बरं. ती एकांकिका सबनीसांची होती आणि ते शब्दप्रधान होण्यापेक्षा ती दिग्दर्शन प्रधान झालेली होती. शब्द त्याच्यात गंमत करायचे नाहीत, पण ॲक्शन्स त्याच्यात गंमत करायच्या. मी ती एकांकिका खूप मनावर घेऊन बसवलेली होती आणि ती देवगड कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेला ती सादर झाली. त्यावेळेला देवगड कॉलेजच्या संमेलनाचे अध्यक्ष भालबा केळकर होते आणि भालबासुद्धा तिथे बसलेले होते. ज्या एकांकिका स्पर्धेच्या एकांकिका झाला त्याच्यात त्यांना ती एकांकिका खूप आवडली आणि त्यांनी तेव्हा गोपाळराव मयेकर किंवा प्राचार्य होते, त्यांच्याकडे निरोप दिला की त्या मुलाला मी बोलवलं आहे म्हणून सांगा. मला गोपाळराव म्हणाले की अरे तुझं नशीब आहे, तुला भालबा बोलवत आहेत. मी गेलो, नमस्कार केला आणि म्हणालो की तू कदाचित तुला ओळखत नसेल, मी ओळखलं आहे, तुझ्यात खूप टॅलेंट आहे, योग्य उपयोग कर. आणि ते मला म्हणाले की अशी पाखरे येती म्हणून एक तेंडुलकरांचं नाटक आहे, ते तुला जर करता आलं तर कर बघ. एवढंच ते बोलले आणि त्यांनी एक वचन दिलं की मी ते नाटक पाहायला येईन. अरे वा. प्रसाद, मी सांगतो, ते नाटक बसवलं. राज्यनाट्य महोत्सवाला ग्रामीणला ते आलं, नंबरात आलं, मला बक्षीस मिळालं. शहरीला परत नागरीला बसवलं, तिथेही मला बक्षीस मिळालं. कामगार कल्याणचं सुद्धा बक्षीस मिळालं.
मी भालबांना त्यावेळेला कळवलं की असं असं नाटक बसवलं आणि ते खूप चांगलं होतं आहे. सावंतवाडीला भालबा स्वतः ते नाटक बघायला आले पुण्याहून. अरे वा. आणि ते नाटक बघून गेले. त्यावेळेला भालबा केळकर म्हणजे काय किंवा त्यांची थोरवी काय ही एवढी माहिती नव्हती. आज तो प्रसंग आठवला की भरून येतं. अशी पाखरे येती हे तुमच्या आयुष्यात सगळंच घेऊन आलं, नाव घेऊन आलं, तुम्हाला अनुभव घेऊन आलं. भालबा केळकरांसारख्या एखाद्या जाणत्या माणसानी, मग मला तुम्ही जे त्यांचे शब्द सांगितलेत ते खूप महत्त्वाचे वाटतात की तू स्वतःला ओळखलं नाही आहेस पण मी तुला ओळखलं आहे, ही एक ओळख निर्माण करून दिली. या नाटकाचा आणखी एक असा फायदा झाला की तुमच्या आयुष्यात अशी एक मुलगी आली की जी तुमची पुढे जोडीदार झाली. तेही आम्हाला या निमित्तानं ऐकायला आवडेल. हो. हे नाटक मी रत्नागिरीच्या ST मध्ये बसवत होतो. हां. राज्य नाट्य महोत्सवाचं झाल्यानंतर मी बसवत होतो. पण त्या नाटकातल्या आईच्या भूमिकेसाठी कुणी मुलगी मिळत नव्हती. आमच्याकडे एक अप्रेंटिस होती. मी आमच्या त्या लेबर ऑफिसरना म्हणालो की ह्या मुली जर करते तर विचारा. तिच्या वडिलांकडे गेले, तिला विचारलं नाही. ती काही तयार नव्हती, अप्रेंटिस होती ती, तयारही नव्हती, नाटक तिला माहितीही नव्हतं. पण नंतर कसं कोण जाणे, पण ती मी करते म्हणाली आणि आली. तिने प्रयोग केले, पण नाटक हा तिचा आवडता विषयच नव्हता. नाटक करणं, नाटक पाहणं असेल. ही माझी पत्नी शैलजा, आताची दीपाली परब, अशा तऱ्हेने ती माझी जोडीदार झाली. आणि आज 40 वर्ष झाली आमच्या लग्नाला. ती अगदी सुंदर साथ निभावते. म्हणजे तेव्हाही तिने प्राधान्याने विंगेतच राहायचा तिचा कटाक्ष होता, नंतरही ते आयुष्यभर विंगेतच राहून तुमचं सगळं हे करत राहील. हा असा अभिनयाचा खूप छान प्रवास चालू होता. तुम्ही अभिनयात मस्त रंगून गेला होतात, वेगवेगळे भूमिका तुम्हाला मोह घालत होत्या आणि एक अपघाताचं निमित्त झालं आणि शारीरिक मर्यादा आल्या. आता तुम्हाला स्टेजवर उभं राहून पूर्वीसारखा वावर करणं शक्य नव्हतं, म्हणून तुम्ही दिग्दर्शनाकडे वळलात. कारण नाटकाचं बोट तुम्हाला सोडायचं नव्हतं, ते तुमच्या आयुष्याचा मूलाधार म्हणू आपण, सगळा आनंदाचा आधार होता. हे जे स्थित्यंतर होतं अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे येताना, हे करताना तुम्हाला काय काय करावं लागलं आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या अभ्यासाचा त्याला उपयोग झाला का? मी आधी त्या अपघाताबद्दल सांगतो. हां. आम्ही आमचं STचं पाहिजे जातीचं हे तेंडुलकरांचं नाटक बसवलेलं होतं आणि त्या नाटकाचा प्रयोग नाशिकला होता. आम्ही नाशिकला गेलो होतो, तोपर्यंत रात्र झाली होती आणि आमची व्यवस्था ज्या लॉजला केलेली होती त्या लॉजचा पत्ता त्यांनी आम्हाला दिला. लॉजमध्ये जेव्हा उतरलो तेव्हा मी पहिल्यांदा उतरलो आणि छोटं दार उघडलं. त्या दारातनं पाऊल टाकलं, तेच 10 फूट खोल खड्ड्यात. अरे दीपक पडला म्हणून वरून ड्रायव्हरने, बाजूच्या लोकांनी खाली उड्या मारल्या. त्या 10 फूट माझ्या कमरेवर. आणि नाटक दुसऱ्या दिवशी मला कसं तरी बाहेर काढल्याने मी त्यांना म्हणालो की मी चालतो काय बघा, मला चालता येतं का. मी चालून बघितलं तर मी 10-15 पावलं चालू शकलो. नंतर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी डॉक्टरांना सांगत होतो की मला पेनकिलर्स द्या, मला नाटक करायचं आहे, फक्त नाटक करायचं आहे. डॉक्टरांनी म्हणाले की मोडतोड कुठे नाहीशी वाटते, पेनकिलर्स दिलं नाही. आणि त्या दिवशी रात्री मी पाहिजे जातीचं प्रयोग केला. आणि प्रसाद, तुला आश्चर्य वाटेल की त्या अभिनयाची जी 4 पारितोषिके होती त्याच्यात मला सुद्धा पारितोषिक होतं. अरे वा. पण दुसऱ्या दिवसापासून माझ्या भयंकर पाय दुखायला लागला आणि तो पाय नंतर वाढतच गेला. पाय बारीक झाला, पायांना चालता येईना. असं हे नंतर दुखणं मी खूप सहन केलं आणि त्याच्यातनं माझी हिप गेली आणि ती रिप्लेस करावी लागली. या सगळ्या गोष्टीनंतर नाटकापासून मी लांबच राहिलो. पण जेव्हा माझ्या सगळ्या फिगरमध्ये चेंज झाली की आता आपण नाटकात काम करण्याचा राहिलो नाही, लायकीचा राहिलो नाही, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्यापासून स्वभाव असा होता की अभ्यास केल्याशिवाय कुठेही कशालाही हात घालायचा नाही. अभिनयाच्या वेळेला सुद्धा मी माझे शब्द सुधारण्यासाठी, तो शब्द मिळतो की काय ह्याच्यासाठी मी सुधीर फडक्यांची सगळी गाणी ऐकायचो आणि हा योग्य शब्दाचा उच्चार करायचो. इतका मी त्या बाबतीत पर्टिक्युलर होतो. त्यामुळे हे सुद्धा करताना नंतर मी परत दिग्दर्शनावर सगळा अभ्यास केला. ती 2 पुस्तकं मला उपयोगी आलीच. पण त्याशिवाय एक पुण्याला एक शिबिर झालं. त्या शिबिराच्या निमित्तानं मला एक खूप मोठं असं अवकाश मिळालं असं म्हणायला हरकत नाही.
ते मला वाटतं ग्रिप्स थिएटरचं आयोजित होतं. जर्मन संकल्पना आणि श्रीरंग गोडबोले, डॉक्टर मोहन आगाशे करत, आळेकर त्याच्यात तुम्ही कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानकडून गेला आणि तुमच्यातल्या दिग्दर्शक म्हणून काय गृहपाठ करावा लागतो याचा अंदाज आला असेल. आणि म्हणूनच मग कदाचित जी पुढे सिंधुदुर्गात किंवा दीपक परब शैली ओळखली जायला लागली, की जेवढी संहिता आहे जवळजवळ तितकी दिग्दर्शकाची एक संहिता तयार होत गेली. त्याबद्दल थोडं सांगा की तो अभ्यास कसा झाला. ग्रिप्सच्या जेव्हा त्यांनी तिथे आम्हाला प्रशिक्षण दिलं, वोल्फगँग कॅलेडोर म्हणून जर्मन दिग्दर्शक आलेले होते. ते काय बोलायचे ते समजायचं नाही, त्याचं इंग्लिशही जर्मन होतं आणि जर्मन इंग्लिश होतं. पण ते ॲक्शन्स खूप करून दाखवायचे, प्रत्येक गोष्टी ते ॲक्शन्स करून दाखवायच्या. ती जी भाषा होती, मुकेची भाषा, ती सगळ्यांना समजायची. कारण त्या स्पर्धेला भारतातनं लोक आलेले होते त्या प्रशिक्षणाला, त्यामुळे ती सगळ्यांना समजायची. आणि मला एक लक्षात आलं की नाटकाचा आकृतिबंध चांगला व्हायला पाहिजे. कलावंत कोणी असू देत, आकृतिबंध जर चांगला असेल तर तुमच्यात कोणीही कलावंत घातला तरी चालतो आणि तो चांगलाच होणार. हे एकदा समजल्यानंतर मी त्या दृष्टीने सगळ्या नाटकांचा विचार करायला लागलो. आणि तीच त्याला शेट्टी साहेब म्हणाले की ती दीपक परब शैली निर्माण झाली. कारण मी एक एकांकिका बसवलेली होती, त्याच्यावर पहिला प्रयोग केला मी. गेले भजनाक पोतले लग्नाक, प्रभाकर भोगलेंची एकांकिका होती ती. त्याच्यावर मी पहिला प्रयोग केला की त्याचा आकृतिबंध मी इतका सुंदर केला की त्यात कोण कलाकार नसलं तरी चालेल. कणकवलीतल्या 100-150 मुलांनी त्याच्यात काम केलेलं आहे. आज हा नाही म्हणून काम करतो, तो नाही म्हणून काम करतो, काय इतकी सुंदर ती माझ्या जीवाभावाच्या जवळची ती एकांकिका होती. आणि हा जो बंध तयार झाला ना, त्यात नंतर मी यमक, वाळूचं घर अशी सगळी जी करत गेलो, ते मग ती एकदा शैली मिळाल्यानंतर मला काय अडचणच पडायची नाही. 8-10 दिवसात माझं नाटक बसून तयार व्हायचं. इतक्या सहज मी ते नंतर हे करायला लागलो. हा जो सगळा प्रवास आहे, म्हणजे तुमचं अशी पाखरे येती खूप जणांनी बघितलं, ज्याच्यामध्ये मधुबाई होते, जयवंत दळवी होते, बाळ सामंत होते. त्या एका टप्प्यावर तुम्हाला असा एकदा जयवंत दळवींमार्फतही प्रस्ताव आला होता की मुंबईला येऊन तुम्ही प्रयत्न करता का बघा. पण तुम्ही इकडेच राहण्याचा निर्णय घेतला. त्या व्यावसायिकतेनं तुम्हाला भूल घातली नाही म्हणा, किंवा ते भानावर ठेवलं. हे भानावर कसं ठेवलं याला कदाचित तुमच्या घरचं ते जिजाऊ नाट्य मंदिर कारणीभूत ठरलं असेल. हो. काय होतं की लोक पडद्याच्या पुढचं बघतात आणि जे थिएटर मालक असतात किंवा ते मॅनेजर असतात ते पडद्याच्या मागचं बघत असतात. असे कितीतरी प्रसंग होते. एकदा नटसम्राट म्हणून काम करणारे दत्ता भट, त्यांच्या मुलीचं एक पत्र आलेलं होतं, ते आमच्या थिएटरच्या नावावर आलेलं होतं. मला ते खूप लागलं ते पत्र, की मेडिकलसाठी पैसे पाठवा असं त्यांच्या त्यात उल्लेख होता. पत्र दिल्यानंतर ते सुद्धा म्हणाले की बघा नटसम्राटची काय परिस्थिती असते ती. दुसरी एक अशी घटना झाली की एकदा मला काही सांगायचं आहे, त्याचा प्रयोग चालू होता. 3रा अंक झाल्यानंतर पूर्णपणे सगळी टीम आजारी, उठतासुद्धा येणार. सुधाताई आजारी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर आजारी. मला वाटतं त्यावेळेला त्याच्यात अलकनंदाचं काम वप्पू काळेंची मुलगी करायची. ती आणि पणशीकर दोघेच जण फक्त चांगले. आणि पणशीकरांनी प्रेक्षकांना विनंती केली की असं असं आजारपण आहे सगळं, आणि मी आणि ही छोटी अलकनंदा आम्ही ते नाटक पूर्ण करतो म्हणून लोकांनी सहकार्य दिलं आणि नाटक पूर्ण झालं. पण तो प्रसंग मात्र माझ्या मनावर कोरला गेला की आजारपणाची सुट्टीसुद्धा नटाला नाही. त्यानंतर गोकुळचा चोर म्हणून एक नाटक होतं, त्यावेळेला सुद्धा असंच की तिथे काम करणारे या ललिताताई होत्या, मला वाटतं ललिता किंकरे, शिरगोपीकरांचं नाटक. त्यावेळेस त्या खूपच आजारी होत्या, त्यांना उठून चालतासुद्धा येत नव्हतं, पण भूमिका करावीच लागली. मग अक्षरशः खुर्चीवरनं कशातरी त्यांना धरून आत पाठवायचे. स्टेजवर गेल्यानंतर ते पूर्ण करून कशातरी बाहेर यायच्या आत. हे सगळं बघितल्याने म्हटलं हे काही खरं नाही. हौस म्हणून हरकत नाही, पण व्यवसाय म्हणून हे खरं नाही. व्यवसायात ह्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. हे एकदा समजल्यानंतर मी ती गोष्टच सोडून मनातनंच गेली फक्त. मग त्यावेळेला असं झालं की एकदा पणशीकरांनी मला बोलवलं नाही
मोहन तोडवळकरनी मला बोलवलं व्यावसायिकसाठी. रघुवीर तळासलकरांनी सांगितलेलं की तू ये इकडे म्हणून. आणि जयवंत दळवीने तर मधुबाईंना पत्र लिहिलेलं की दीपकला पाठवून द्या, इथे मी सगळी व्यवस्था त्याची करतो म्हणून. पण मी तयार झालो, नमस्कार केला सगळ्यांना आणि मी फक्त इथेच राहायचा विचार केला. पण एस टीच्या ह्याला सुद्धा जेव्हा तुम्ही नाटकं बसवलीत, कामगार कल्याणसाठी बसवलीत, विभागीय नाट्यस्पर्धा बसवलीत, तुमच्या नाटकांचं जर आपण बघितलं तर तुम्ही त्या काळातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे नाटककारांची नाटकं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मग तेंडुलकर आहेत, कानेटकर आहेत, गजवी आहेत, आळेकर आहेत, रत्नाकर मतकरी आहेत. ह्या सगळ्या संहिता सादर करताना अशी कुठली एखादी अवघड संहिता वाटली की कसं होईल याचं सादरीकरण, ह्याच्याशी झटण्यातच तुमचा जास्त वेळ गेला? काय होतं की मला फॉलो व्हायच्या, तेंडुलकर मला फॉलो व्हायचे थोडक्यात, की त्याला काय सांगायचं आहे ते मला समजायचं. बरोबर. कशामुळे असेल कोण जाणे ते मला सांगता येणार नाही, पण मला समजायचं. कानेटकर काय म्हणताय ते मला समजायचं. मला जेव्हा जय जय रघुवीर समर्थ बसवायला लागलो त्यावेळेला मात्र मोठी अडचण आली की तो वाद होता तो रामदासी पंथ आणि वारकरी पंथ यांच्यातला. त्याचा माझा काही अभ्यास नव्हता, पण हा वाद आहे हे माझ्या लक्षात आलं. मी ते 2दा वाचलं 3दा वाचलं, म्हणून हा कुठेतरी वाद आहे असा. त्यानंतर मी आमचे मित्र होते अनंत देसाई म्हणून, त्यांना मी सांगितलं की ह्याचा शोध घेतला पाहिजे. अनंत देसाईंचं वाचनही खूप होतं जसं तू वाचतोस तसं, आणि त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर करून मला सांगितल्या. वारकरी संप्रदायाची कसं होतं, रामदासी संप्रदायाचं. आणि रामदासी संप्रदाय जेव्हा वाढायला लागला त्यावेळेला रामदासी संप्रदायामध्ये जे फुटाफूट व्हायला लागली, गटतट निर्माण झाले, त्यावर भाष्य करणारे ते नाटक होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि ते बसवणं, आणि परत आतासारखं तेव्हा नव्हतं, तेव्हा लोकापलवाद होते. प्रत्येक नाटकाला परत प्रेक्षकांचा अपोज असायचा काही. मी तुम्हाला सांगतो, मी किरवंत बसवलं तेव्हा सावंतवाडीत निदर्शनं झालेली होती. बरं. किरवंतला इव्हन ही अशी पाखरे येते जेव्हा बसवलं ना तेव्हा सुद्धा मला जो बंडा म्हणून कॅरेक्टर होता त्याच्यावरती मला येऊन सांगितलेलं होतं की असं कॅरेक्टर तुम्ही करून ठेवू नये म्हणून. मी म्हटलं लेखकानं दिलेलं आहे. पण त्यावेळेला सुद्धा हे वाद व्हायचे, आणि जर अशा एखाद्या वादात मला ते पडणं म्हणजे बरोबर वाटायचं नाही. त्यामुळे आपण अभ्यास केल्याने आपण ठरवलं की नंतर ते बरं पडायचं. तशा दृष्टीने मी ते, पण मला ते जरा अवघड वाटलंच. पण अभ्यास करावा लागला. आणि नाटककाराचा शब्द तुम्ही सतत प्रमाण मानला. तुमच्या दिग्दर्शनाखाली कुठल्याही नटाला स्वातंत्र्य नव्हतं. त्या पद्धतीनेच त्यांनी जावं अशा पद्धतीने तुम्ही सगळं हे विकसित केलं. एक वेगळा सहवास तुम्हाला लाभला तो म्हणजे चित्र्यम खानोलकरांचा. मी तुमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते, ते तुमच्याकडे राहत. आणि मराठी नाट्यसृष्टीतला एक महत्त्वाचा नाटककार मानतो आपण खानोलकर. त्यांची स्वतंत्र किंवा अनुवादित नाटकं. थोडंसं विषयांतर होणार आहे, पण खानोलकरांबद्दलचा तुमचा अनुभव आणि एखाद्या नाटकाच्या प्रक्रियेत ते असताना तुम्हाला काही जाणवलं का? तुमच्या कधी संपर्क आला का? हो, खानोलकरांची हल्ली मी वाचतो. खानोलकरांबद्दल जे लिहून येतं ना ते खूप अर्धसत्य आहे. फार चांगला माणूस होता तो, पण त्यांचं स्वरूप हे लिहिणारे कसे तरी करतात. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना जसं वाटलं तसं तो लिहितात. पण अतिशय चांगला माणूस होता तो, व्यवहारी माणूस होता. आणि कायम ते कलासक्त असल्यामुळे, कायम ते विचारत असल्यामुळे त्यांना डिस्टर्ब करून काहीतरी विचारणं किंवा त्यांच्याबरोबर बोलत राहणं हे त्यांना आवडायचं नाही. आता माझ्याकडे जरी ते आले ना तरी ते शांत कॉटवर झोपलेले असायचे. आमच्या घरात तेव्हा कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही. ते शांतपणे. एक गंमत सांगतो की एकदा ते असे मागच्या बाजूला जाऊन येत होते तेव्हा कर्दळीच्या खाली एक सुरणाचं पूल असं आलेलं ते बघत उभे राहिलेले. आणि तिथे त्यांनी ते एक वाक्य म्हटलं की कोमेजली भुई चंपकाची पाने कर्दळीच्या तळी. मला अजूनही ते आठवतं. नंतर त्याची कविता झाली, पण त्यावेळी त्यांनी ते वाक्य म्हटलेलं होतं. ह्या माणसाच्या जेव्हा अजबदाय वर्तुळाचं जे चाललेलं होतं त्यावेळेला ते माझ्या म्हणजे संपर्कात होते, माझ्यावर बोलायचे चांगले. ते त्यावेळेला काही गोष्टीसह ते सांगायचे. आज ते बोलणं अप्रस्तुत आहे, माणसंही नाहीत ती आता. पण ज्याप्रमाणे त्या माणसाच्या अपेक्षा होत्या तसं काही झालं नाही. असं 2 वेळाला झालं. कालाय तस्मै नामाच्या वेळेला सुद्धा त्यांना जे सांगायचं होतं ते नाटकात सांगितलं गेलं नाही असं ते म्हणायचे.
सगळा 50 वर्षाचा प्रवास 30-35 मिनिटात मांडणंही कठीण आहे आपल्याला तुमचा. पण तुम्हाला पुरस्कार मिळाले, म्हणजे कॉम्पिटिशनचं गणित तुम्हाला सुटलं, त्या पद्धतीने तुम्ही त्याची कॉम्पिटिशन व्हॅल्यू केलीत. सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार तुम्हाला नाथपै सेवांगण या तुमच्या मातृभूमीतून मिळाला, कलावंत पुरस्कार आणि नाथपैंच्या नावाचा पुरस्कार. पुरस्कार जेव्हा मिळतात तेव्हा एक आनंद असतो, एक शाबासकी मिळते, पण त्यांनी जबाबदारीही वाढते. पुरस्कारांबद्दल बघण्याची तुमची दृष्टी काय आहे ती जरा आम्हाला जाणून घ्यायला. नाही, पुरस्कार कोणीतरी कोणाला दिला ते प्रश्नच नसतो, देणारा व्हॅल्यू करतो. पण अर्ज करून घ्या म्हणून ते सांगतात ना, त्याचं खूपच वाईट वाटतं. अच्छा, मी किती चांगला आहे ते सिद्ध करून दाखवा, नंतर ते बक्षीस देणार, हे मला काही पटत नाही. खरं म्हणजे एका संध्याकाळी ही नाथपै सेवांगणची मंडळी माझ्या घरी आली आणि मला म्हणाली की असं असं तुमची निवड केलेली आहे. मी जरा अबकलोच मनात, कारण माझ्या अगोदर तो सदाशिव अमरापूरकरांना दिलेला होता. हो, त्यानंतरचा माझा नंबर होता. मी म्हणालो, मला स्वतःला वाटत नाही की एवढं काम माझ्या हातून झालं आहे जेवढं अमरापूरकरांचं झालं आहे, किंवा एवढा काय मला वाटत नाही. पण त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही ठरवलं आहे तुम्ही हो म्हणावं. मी तो पुरस्कार स्वीकारला. पण एक म्हणजे मला एक स्वतःला जाणीव वाटते की तो पुरस्कार स्वीकारेपर्यंत मी थांबत आलेलो होतो, पूर्णपणे थांबलेलोच होतो. म्हणजे नाटक या गोष्टी हो. आणि नंतर मग पायाचा परत दुसरा ॲक्सिडेंट झाला, दुसऱ्यांदा पाय मोडलेला, आणखी मी आता हे पुरे म्हणालेलो असं. पण त्या पुरस्कारानंतर परत एक वेगळी दीपक परब उभा राहिला. अरे, आणि तो म्हणजे आदिश केळुसकरच्या कौल या सिनेमातून किंवा भिकारी चित्रपटापासून आचार्यांच्या एक वेगळं हे मिळालं. आणि मला त्यातही आनंद झाला, कारण कौलला आंतरराष्ट्रीय स्पर्धात बिरदात बक्षिसं मिळाली अशी सोबत. पण जो भिकारी मी केला ना, तो तद्दन कमर्शियल पिक्चर होता. मग ते 5 स्टारमध्ये राहणं, स्वतःची व्हॅनिटी कार, व्हॅनिटी, बरोबर 2 असिस्टंट, आणि हे मला सगळं आश्चर्यचकितच होणार होतं. पण मी ते पूर्ण एन्जॉय केलं. 1 महिन्यात शूटिंग सुरू होतं, 1 महिना मी ते पूर्ण एन्जॉय केलं. भूमिका अशी थोडीशी असेल, शुल्लक असेल, पण मी ते पूर्ण एन्जॉय केलं. आणि अशा तऱ्हेने 2 म्हणजे एक कमर्शियल आणि एक प्रायोगिक पद्धती, अशा दोन्ही पद्धतींच्या सिनेमांचा मला अनुभव मिळाला. नाटक आणि सिनेमा या माध्यमातला काय फरक तुम्हाला लक्षणीय जाणवतो? नाटक आणि सिनेमा म्हटल्यानंतर सिनेमा हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा असतो. कारण मला माहिती आहे खूप सीन्स माझे त्याच्यात नाही होते. त्यांना ते वाटले तर योग्य तर ठेवतात, ना वाटले तर काढून टाकतात, आणि परत त्यांना टाईमचं लिमिट पडतं. त्यामुळे तुम्ही तुमची कला दाखवतो असा सिनेमा नाही. दिग्दर्शकाने तुमची कला दाखवली तर ती दिसणार, हे निश्चित. पण नाटक तसं नाही. नाटक तुमचं आत्ताच्या आत्ता जिवंत अभिनय, आता बघा, आत्ता तुम्ही रिस्पॉन्स द्या त्याला आणि समाधान पाहा, असं मला वाटतं. त्यामुळे मला म्हणजे दोन्ही ठिकाणी जर अनुभव घेतला तर नाटक हे जिवंत वाटलं. आता जेव्हा आपण या नाटक माध्यमाकडे बघतोय, म्हणजे एकेकाळी याला राजाश्रय होता, समाजाचा खूप आश्रय होता. आता विविध माध्यमं आली आहेत आणि एक म्हणजे नाटकाकडे बघण्याचीही दृष्टी कमी होतीये. अशा ह्याच्यात एखाद्या कलावंतांनी जर जगायचं ठरवलं केवळ कलेवर, नाटकासारख्या कलेवर, तर त्यांना समाजाकडून, कारण आता राजा हा पद्धत गेलीच आहे, म्हणजे सरकारकडून काही आश्रय मिळेल तो राजाश्रय आणि समाजाश्रय. कलावंतांनी आपली कला कशी जिवंत ठेवावी, त्याच्याशी इमानदारी कशी राखावी, तुम्ही काय सांगू इच्छिता नव्या पिढीला याबाबत? नाही, नव्या पिढीला सांगायचं म्हणजे आधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे. आपल्याला आपला हा काळ 10-20 वर्षाचा आहे, त्याच्यानंतर पुढचं आपलं जगणं आहे ते त्या कलेशिवाय आहे, याची पूर्णपणे भान त्या माणसाने ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेला तुमची कला बहरात असते, तुम्हाला पैसे मिळत असतात, त्यावेळेला तुम्ही तुमची पुढची सोय केलीच पाहिजे. मला असं नाही वाटत की आम्ही आता नोकरी केली आहे, नोकरीनंतर आम्ही कुणावर तरी अवलंबून आहोत, तसं होऊ नये. त्याने स्वतःचं आपलं तयारी ठेवावी, त्यासाठी विविध योजनांचा फायदा घ्यावा अगदी. आणि तुम्ही सक्षम व्हाल
तर ते भान ठेवायचं की माझा पैसा जमला पाहिजे, महिन्याला माझे इतके पैसे बाजूला पडले पाहिजेत आणि ते पुढच्या कामासाठी उपयोगी आले पाहिजेत, याचं भान ठेवलं पाहिजे. अदरवाईज हे सगळं हळूहळू संपत जाईल. कारण आज ही कला जिवंत ठेवणारे फार कमी आहेत लोक. आतासुद्धा मला असा प्रश्न पडतो की जेव्हा ही शॉर्ट फिल्म वगैरे झाली त्यानंतर हे काय करावं लागतं हे मुलांना माहितीच नाही, की ह्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, ह्याचे शब्दोच्चार स्पष्ट पाहिजे, ते कोण गोष्ट माहिती नाही, त्यामुळे ही निघून जाणार आहे हळूहळू. तर ह्या गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे, आणखी व्यवस्थित राहिलं पाहिजे. सरकार आपल्या पद्धतीने करत असतं, पण सगळ्यांनी सरकारकडे जाण्याचा अर्थ नाही. ज्याला गरज आहे त्यांना सरकारने महत्त्व हे द्यावे. आतासुद्धा कधी कधी वाईट वाटतं की अर्ज करतात की आम्ही म्हातारे कलावंत आहोत म्हणून, आणि त्या वृद्ध कलावंतांची पेन्शनसाठी अर्ज करतात. की जे माणसं कधी कलावंत म्हणून सण असतात ती सुद्धा त्यात अर्ज करतात, ते मंजूर होतात. हा जो प्रकार सगळा चालतो उद्विग्नता निर्माण करणारा असतो. सरकारने जरी आपण किती स्वच्छ असला तरी त्याचा वापर व्यवस्थित होत नाही, हे दुःखच आहे. आज आपण बऱ्याच तुमच्या कालावधी सगळ्या या नाट्य संसाराविषयी गप्पा मारल्या. तुमच्या आयुष्यात एक असाही प्रसंग गेल्या महिन्यात आला की गंगाराम गव्हाणकरांचा सत्कार तुमच्या हस्ते झाला, आणि तेव्हा तुम्ही अतिशय नम्रतेने म्हणालात की ही ज्योतीने तेजाची आरती आहे. कारण वस्त्रहरण तुम्ही जेव्हा चालत नव्हतं, म्हणजे ते पुलकित व्हायचं होतं आणि नंतर फुल्लकित व्हायचं होतं, त्या 7वा प्रयोग मला वाटतं तुम्ही बघितला, आणि तो सगळा तुमचा अनुभव होता. आत्ता आपल्याला एकूण कालमर्यादेमुळे त्याच्यावर फार बोलता येणार नाही, पण पुन्हा तुमच्याशी बोलताना मला एक सतत जाणवत राहतं की तुम्ही सगळ्यात चांगलं बघता, एखाद्या गोष्टीतली सकारात्मकता शोधता, त्याच्या वजाबाकीमध्ये निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही अडकत नाही. आणि मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की याची मुळं कुठे असतील, कुठल्या भूमिकेतून तुमच्या अंगात कदाचित हे आलं असेल. भूमिका भिनते म्हणतात, एखाद्या नटाची असते. तुमच्या बाबतीत अशी पाखरे येतीचा ते आहे, आणि त्याच्यात एक प्रसिद्ध स्वगतही आहे. आपण गप्पा बऱ्याच किती गद्य केल्या तरी नटाचं जे सगळं सामर्थ्य आहे ते त्या स्वगतांमध्ये, त्या सादरीकरणात असतं. तर या मुलाखतीचा शेवट मला वाटतं आपण अशी पाखरे येतीतल्या त्या स्वगतानी करू की ज्याच्यातून सगळी सकारात्मकता वाहते आणि जी तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या जीवनातून दिसते आहे. त्यामुळे ते स्वगत झाल्यावर धन्यवाद मानण्याऐवजी मी आकाशवाणी सिंधुदुर्गतर्फे आणि आम्हा सर्व रसिक श्रोत्यांतर्फे तुमचे आधीच आभार व्यक्त करतो, आणि त्या स्वगतानी तुम्ही या मुलाखतीचा समारोप करावा अशी विनंती करतो. विजय तेंडुलकरांना रेनमेकर या अमेरिकन नाटकाचा संवाद करण्याची कोणीतरी ऑफर दिली. त्यांनी ते रेनमेकर वाचलं आणि स्वतंत्रपणे अशी पाखरे येती हे नाटक त्यांनी लिहिलं. अशी पाखरे येतीमध्ये जो रेनमेकर होता तो रेनमेकर होता अरुण सरनाईक. एका भोळ्या भाबड्या तेलकट मावशी अशा मुलीचा तो फुलपकरू करून टाकतो. तो संवाद मी आता म्हणतो आणि आपण निरोप घेऊया. तुम्हीच तुम्हाला फसवतात, तुमच्यावर अन्याय करतात. देवाशपथ सांगतो तुम्ही सुंदर आहात. आईच्यान बापाच्यान तुमच्या गळ्याची आण तुम्ही सुंदर आहात. खरोखरच तुम्ही सुंदर आहात. खोटं बोलेन तर जीभ झडेल, खरं बोलत असेल तर तुमच्या लग्नाचे लाडू खाईन. तुम्ही सुंदर आहात, तुम्ही सुंदर आहात. पहा तर स्वतःकडं, आरसा शोधून नव्हे, नुसत्या लाजून, नुसत्या हसून फुलून आनंदाने अंग अंग भिजून, हव्या तर फुगून, नाहीतर जीभसुद्धा बाहेर काढून. पण तुम्ही सुंदर आहात, हो तुम्ही सुंदर आहात. लेडी, यू लुक वंडरफुल, बिलिशिंग, दॅट्स द वर्ड, अ स्वीट लिटल गर्ल. पाहिलंय तुम्ही प्रेमपक्षी? पाहिलाय निदान पक्षी? चोच चपटी चटेरी काय, पिसके डोळे, कुरुपराट पाय, तरीही सुंदर. साजिरा गोजिरा. कारण काय? यू नो, हार्ट इज फुल ऑफ लव. लव फॉर हिज लाईफ, लव फॉर हिज मेट. प्रेमानं भरलेला, म्हणून सदा फुललेला, गाणारा नाचणारा, पिंजऱ्यात सुद्धा निर्भर असणारा. प्रेम त्याला सुंदर बनवतं. प्रेम कुणालाही सुंदर बनवतं. तुम्ही सुंदर आहात, नाही आहातच, फक्त स्वतःतलं प्रेम जागवा. स्वतःला प्रेमानं वागवा, प्रेमात स्वतःला वागवा, आणि हसत राहा, फुलत राहा, गुणगुणत राहा, रुंजवत राहा. वरवर नव्हे, आतून, खूप खूप आतून, काळजातून, पाण्यातून. पहा पहा तुम्ही किती सुंदर आहात की नाही. पहा, 2 साक्षीदार हवेत राहणार, एक या गालावर, दुसरा त्या गालावर.
हो 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 बाईसाहेब, तुम्ही भलत्यात सुंदर आहात. भर दुपारी तुमच्या डोळ्यात चांदणा पडला आहे. रखरखीत उन्हात तुमच्या ओठांवर हसूनचा लागोही फुल उमलला आहे. सुगंधानं आसमंत भरला आहे. तुमच्या काळजाच्या कुपीत लवीन पॅरिस सारे दुनियेवर ओघळलंय. बाईसाहेब, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही सुंदर आहात. जो बघणार नाही तो दुर्दैवी, जो बघेल तो 100 वर्ष प्रेम जगेल. कुदरत की चमत्कार देखो, मोहब्बत वाले दिल का ये खेल देखो. सब अच्छे लोग एक हाथ से तालियां बजाओ. न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्यारा. 14वीं का चांद हो या आपताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. सॉरी जेंटलमन, 10 मिनिट्स इंटरवल. मंत्राच्या शक्तीतून मांत्रिकाला जरा होशमध्ये येऊ द्या, मग पुढची हकीकत.